नमस्कार, मी सेजल पुरवार 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच मोठी आहे, कारण ही बातमी बिहारच्या निकालाची। बिहारमध्ये एनडीएची अशी काही सुनामी आली की महाआघाडीचा पूर्णतः सफाया झाला। एनडीए 200 पार गेली आहे, तर आघाडी अवघ्या 40 जागांच्या आतच राहिली आहे। पाहुयात बिहारच्या निकालावरचा हा खास आणि सविस्तर रिपोर्ट। बिहारच्या निकालानं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा अजूनही मतदारांवर कायम आहे। बिहारमध्ये भाजप जेडीयूच्या एनडीएनं बंपर विजय मिळवला। एनडीए थेट 200च्या पार गेली। एनडीएला 202 जागा तर महाआघाडी 35 जागांवर निपटली। भाजपचे 90 आमदार आले, तर जेडीयूचे तब्बल 84 आमदार आहेत। चिराग पासवान यांच्या एलजेपीच्या 19 जागा निवडून आल्या। महाआघाडीमध्ये तेजस्वी यादवांच्या आरजेडीला अवघ्या 25 जागा मिळाल्या, तर काँग्रेसचा अक्षरशः सफाया झाला। बिहारमध्ये काँग्रेस फक्त 6 वर आली, तर डाव्या पक्षांचे 3 आमदार निवडून आले। बिहार के चुनाव में जब मैं जंगल राज की बात करता था, कट्टा सरकार की बात करता था, तो आरजेडी के लोग कभी विरोध नहीं करते थे, लेकिन कांग्रेस वालों को बहुत चुभता था और बहुत बहुत मोदी क्या बोल रहे हैं, ऐसा क्या बोल रहे हैं। लेकिन आज मैं फिर कहना चाहता हूं, मैं कहूंगा अब वापस नहीं आएगी कट्टा सरकार, अब वापस नहीं आएगी, अब वापस नहीं आएगी, अब वापस नहीं आएगी। आता बिहारमध्ये एनडीएच्या विजयाची कारणं काय आहेत तेही पाहूया। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये लाडक्या बहिणी एनडीएच्या बाजूने उभ्या राहिल्या। निवडणुकीआधी 1,30,00,000 महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10,000 हजार जमा केले, ज्याचा फायदा भाजप आणि जेडीयूला झाला। विकासाचा नारा बिहारच्या जातीय समीकरणावर भारी पडला। 100हून अधिक बंडखोरांना अमित शहा स्वतः भेटले आणि बंडखोरांना शांतही केलं। प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमित शहांनी स्वतंत्र बैठका घेतल्या। एनडीएमध्ये एकजूट दिसली, तर काँग्रेस, आरजेडी आणि कम्युनिस्ट पक्षातल्या अंतर्गत वादाचा आघाडीला फटका बसला। 125 युनिट पर्यंत मोफत वीज, 5 लाखांपर्यंत मोफत इलाज यांसारखे वायदे फायदेशीर ठरले। रेकॉर्ड तुटेल अशा पद्धतीचे निकाल आज या ठिकाणी लागलेले आहे। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या विचारांवर विश्वास ठेवून या ठिकाणी मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेला आहे। महाराष्ट्राचे रेकॉर्ड तुटेल असं रेकॉर्ड बिहारने यावेळी तोडलेलं आहे आणि म्हणून जनतेने आता दाखवून दिलेलं आहे। जे सगळे बोल घेवडे आहेत, वारंवार त्या ठिकाणी कुठे मतपेट्या बदलवल्या, कुठे त्या मतपेट्यांमध्ये फॉल्ट आहे, कोणी म्हणतं कागदावर मतदान करा, कोणी म्हणतं मतदाता या खराब आहेत, चुकीचे आहेत, अशा पद्धतीने जे वल्गना करतायत त्यांना चांगली चपराक जनतेने, मतदारांनी बिहारच्या या ठिकाणी दिलेली आहे। महाराष्ट्रात जसा लाडक्या बहिणींचा फॅक्टर महत्त्वाचा ठरला, त्याच पद्धतीनं बिहारमध्ये सुद्धा महिला मतदारांमुळे एनडीए 200च्या पार गेली। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला 1500 रुपये देण्यात आले। त्याचप्रमाणे बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या माध्यमातून 1,30,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 हजार जमा झाले। तसंच सरकार आल्यावर ज्या महिलांनी 10 हजारांच्या मदतीतनं चांगला व्यवसाय सुरू केला, त्यांना 2 लाखांची मदत करण्याचंही आश्वासन देण्यात आलं। सगळ्याच गोलमाल आहे हे। सगळ्या निवडणुका काय 90% 95% निकाल देता का? एवढी जनता आहे काय पाठीमागे? संपूर्ण निवडणूक प्रक्रिया
ही पारदर्शी आणि स्वच्छ झालीच नव्हती. आणि जर एवढी लोकप्रियता होती तर 10-10 हजार रुपये का घातले त्यांच्या खात्यात? हे कुठली रेवडी वाटली? आणि याचा सगळा आता पैसे निवडणुकीच्या सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकीमध्ये रेवडी वाटून जर निवडणुकांचा निकाल अशा पद्धतीनं फिरवला जात असेल, मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर 90% निकाल येणारच. हे पारदर्शी काही होत नाही आहे. काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे. सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणं, संवैधानिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या कारभाराला विरोध करणं, जनतेच्या मॅन्डेटला विरोध करणं, कुठेतरी आता जनतेला हे लक्षात येतं आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही आहे, आमच्या मताचा अपमान आहे. त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल. मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर सर्वाधिक मतं ही आरजेडीनं घेतली. तरीही भाजपला मतं विजयात परिवर्तित करण्यात यश आलं. तेजस्वी यादवांच्या आरजेडीनं 22.89% मतं घेतली तर भाजपला 20.16% मतं घेतली. मात्र मतदारसंघांनुसार विजय खेचून आणण्यात भाजपच्या उमेदवारांना मोठं यश मिळालं. कारण भाजपची आरजेडीच्या तुलनेत मतांची टक्केवारी कमी असली तरी भाजपचे 90 आणि आरजेडीचे अवघे 25 आमदार निवडून आले. सशक्त लोकशाहीमध्ये हार जीत ही होत राहते आणि अर्थातच आम्ही मान्य केलं पाहिजे की ह्यावेळी त्यांच्या अलायन्सचा परफॉर्मन्स अर्थातच आत्ताचा जो डेटा सांगतोय त्याच्यात त्यांना खूप मोठं यश आलेलं दिसतंय. बिहारच्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय असं दिसतंय पहिल्या ह्या ट्रेंड्समध्ये. त्याच्यामुळे मी नितीश कुमारजी हे ते कॅम्पेन लीड करत होते आणि हे यश हे नितीश कुमारजींचं आहे. त्याच्यामुळे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. बिहारच्या निवडणुकीत सर्वात वाईट प्रदर्शन हे काँग्रेसचं राहिलं. काँग्रेसला बिहारमध्ये डबल डिजिटचा 10चा आकडाही गाठता आलेला नाही. काँग्रेसचे फक्त 4 आमदार निवडून आलेत. त्यामुळे राहुल गांधींसाठी आणि त्यांच्या काँग्रेससाठी ही चिंतेची बाब आहे. काँग्रेसने आता बंद काय 7 म्हणजे काय? आणि त्यामुळे हे आमचे विरोधक जे नुसतं विरोधाला विरोध म्हणून करतायत ते आता बंद केलं पाहिजे. बिहारच्या निवडणुकीमुळे एक धडा घ्यावा आमच्या विरोधकांनी. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची अक्षरशः सुनामी आली आहे आणि या सुनामीत विरोधक अक्षरशः साफ झाले. कृष्णा सोनारवाडकरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, पाटणा, बिहार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.